सुप्रभात मंडळी. आणि तसंच तुम्हा सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे मुलीच्या स्कूलच्या तयारीपासून करूया. आता डेली मी माझ्या मुलीला साधी क्लिप लावून तिचे केस करून देते, पण आता तिचे केस जरा वाढले, त्यामुळे मला आज तिच्या 2 वेण्या टाकायच्या होत्या. तर त्यासाठी जरा तिच्या मागे माझी हळहळ सुरू होती. पण इकडून मी तिला म्हणजे घरून तिला कितीही चांगलं तयारी करून द्यावं, तिकडनं म्हणजे स्कूलमधून रिटर्न आल्यावर माहिती आहे का ती पूर्णपणे मंजुलिका बनून राहते. म्हणजे तयारी केलं तर काही नामो निशाणच नाही राहत. आता स्कूलमध्ये जाऊन माहिती नाही किती ते आम्ही जे तोमार करते तर माहिती नाही. आता घरी आली आणि त्यानंतर ती मला खिडकीजवळ काहीतरी दिसलं असं सांगत होती. मी तिथे बघितलं तर तिथे मला दिसली छिपकली. आता ही तर शांतपणे इथं बसली होती, झोपली होती, जे काही आहे. पण तिला पाहताच माझ्या मुलीची इकडे चुलचुल सुरू होती. तर तिला कसं मारायचं हे ती मला ऍक्शन करून सांगत, कारण तिला आणि तिच्या आजीला म्हणजेच माझ्या मम्मीला छिपकलीवाला प्राणी न घरात राहिलेला अजिबात आवडत. त्यामुळे तिला कसं मारायचं हे माझी मुलगी जरा सांगत होती. कसं केलं तिचं सगळं ऐकलं आणि त्यानंतर दुपारी जरा आज नूडल्स खायची इच्छा झाली. आणि ते इच्छा म्हणजे कोणाची? माझ्या बच्च्यांची. आता दोघेही घरी आले आणि म्हटलं की आई आम्हाला आता नूडल्स बनवून द्या. तर नूडल्स बनवण्यासाठी आपण काही प्रॉपर शेफ आहो नाही, पण हे पद्धत कोण करतं घरी? ॲक्च्युली मी असं करते, म्हणजे काही बनवायचं आणि इकडेच चगलत राहायचं, हे आपली सवयच आहे. आणि नूडल्स म्हटलं किंवा घरात काहीतरी नवीन बनवतो म्हटलं तर ह्या बच्चांचे 10 चक्रानं किचनमध्ये होत राहतात. आधीच मी इकडे कन्फ्यूज होती की हे कसं बनवायचं, आणि हे बच्चे मला इथे म्हणजे ह्यांचं इथे इन्व्हॉल्वमेंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. आता यूट्यूबवर खोजबीन केल्यानंतर मला एक रेसिपी मिळाली नूडल्सची. तर त्या पद्धतीने मी सगळे सॉसेस जे काही आहे ते आणले आणि त्यानंतर त्याला जरा बनवलं. आता इथे जरा सोया सॉस माझ्या हातून जरा जास्तच पडलं, पण म्हटलं जाऊ दे, आता ते मिक्स केल्यानंतर कसं दिसेल हे माहिती नाही. आता दिसायला तर ते ठीकठाक दिसत होतं, पण टेस्टमध्ये कसं असेल आता माहिती नाही. ॲक्च्युली मला नूडल्स तर आवडत नाही, पण ठीक आहे, म्हणजे बच्चांसाठी ते बरंच होतं. आता नाश्ता झाला तर म्हटलं चहा काऊन सोडायचा ना, तर चहाही मस्त घेऊन घेतला. आता भाजीचं करता करता मला इथे काहीतरी रुतलं, तर म्हटलं भाजीच्यामध्ये काय मला गळणार आहे नाही का. बघितलं तर या वांग्याला होते काटे. आधीच वांगा आणि माझी दुश्मनी आहे. सगळं भाजीचं भरलं फ्रीजमध्ये आणि त्यानंतर आपले किचनमधले कामं केले, म्हणजे हे भांडे लावणे हे आणि ते. त्यानंतर मुलगी बोलली मम्मी मला भूक लागली आहे, त्यात तिचं जेवणही करून दिलं आणि त्यानंतर मी माझ्या ज्वेलरीच्या कामासाठी भिडले. चला तर मग मी तर माझं काम करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत तुम्हा सर्वांना गुड नाईट.